हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। नामाविन साधन अनिक थोर नाही, नाम घेता पाही स्वय होय। नाम घेती तया न लगती सायास, सहज त्या देवास भेटी होय। ऐसे तुझे नाम जीवाचा विश्राम, नामे सर्व धर्म सहज घडे। गणेशनाथ मने नाम मी गाईन, अंतरी पाहीन रूप तुझे। नाम घेती तया न लगती सायास, सहज त्या देवासी भेटी होय। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारणे आता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नामाविन साधन अनिक थोर नाही, नाम घेता पाही स्वय होय। नाम घेती तया न लगती सायास, सहज त्या देवास भेटी होय। प्रस्तुत प्राप्त प्रवचन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, उजनी गावचं ग्रामदैवत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या गाथेतील 316वा अभंग या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगातून सद्गुरु गणेशनाथ महाराज आपल्याला नाम, त्या नामाचं महात्म्य काय आहे आणि त्या नामातून आपल्याला काय फलश्रुती मिळते किंवा त्या नामाचा परिणाम किंवा काय फायदा आहे, याचं वर्णन या ठिकाणी सद्गुरु गणेशनाथ महाराज या अभंगातून करतात। या अभंगाचा आपल्याला सरळ सोपा अर्थ पाहायचा झाल्यास असा सांगता येईल, नामाविन साधन अनिक थोर नाही, नाम घेता पाही स्वय होय। नामापेक्षा कुठलंच साधन हे मोठं नाही आणि या साधनाचा जर आपण नित्य वापर केला किंवा हे नाम आपल्या मुखात जर सतत आपण चिंतन केलं, आळवलं, तर आपण देवस्वरूप होऊन जातो, असं या पहिल्या चरणामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात। दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला नामस्मरणचं महात्म्य आणि त्याचा फायदा काय आहे ते गणेशनाथ महाराज सांगतात। नाम घेती तया न लगती सायास, सहज त्या देवास भेटी होय। जर आपण त्या देवाचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा सायास करायची गरज नाही, कसल्याही प्रकारचे प्रयत्न करायची गरज नाही, फक्त आपल्याला त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे। आणि त्याची फलश्रुती काय आहे तर आपल्याला त्या देवाची सहज भेट होईल, असं श्री संत गणेशनाथ महाराज सांगतात। तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, ऐसे तुझे नाम जीवाचा विश्राम। त्या नामाचं महात्म्य काय आहे तर आपल्या जीवाला विश्राम, म्हणजे या जीवाला आपल्याला प्रत्येक प्राणी मात्राला फक्त आणि फक्त सुखाची आशा आहे आणि या मानवाला सुख कशामुळे प्राप्त होणार आहे तर या नामामुळे प्राप्त होणार आहे, असं या नामाचं महात्म्य आहे। आणि त्याची फलश्रुती काय आहे ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, नामे सर्व धर्म सहज घडे। जर आपण या सतत नामस्मरण केलं तर आपल्याला
आपले जे काही नित्यनैमिक धर्म म्हणजे जे कर्म आहेत किंवा कर्तव्य आहेत ते सहज आपल्या हातून पार पडतात. आणि शेवटच्या चरणामध्ये गणेशनाथ महाराज आपल्याला सांगतात की गणेशनाथ म्हणे नाम मी गाईन. स्वतः गणेशनाथ महाराज म्हणतात की बाबा हेच नाम मी सतत गात आहे आणि गात राहणार आहे आणि गायलेलं आहे. आणि ह्याच्यामुळं फायदा काय झालेला आहे, अंतरी पाहिलं रूप तुझे. आणि हे नामस्मरण माझ्या इतकं हृदयात भिनलेलं आहे की सतत त्या हृदयामध्ये या भगवंताचं रूप मला दिसत आहे. अशा प्रकारे श्री संत गणेशनाथ महाराज आपल्याला नामाचं महात्म्य आणि त्या नामाची फलश्रुती काय आहे हे आपल्याला या अभंगातून विशद करतात. तर आज पुत्रदा एकादशी आहे आणि या एकादशी निमित्त या प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर या प्रवचन सभेचे जे निर्माते आहेत ते आमचे परमस्नेही मित्र श्रीकांत भैया ढवण यांनी ही सेवा या ठिकाणी ऑनलाईन प्रदर्शित केलेली आहे. आणि त्यांनी मला या ठिकाणी सेवेची संधी दिली आणि आजचा हा अत्यंत पवित्र आणि सुदिन ज्याला म्हटलं जातं एकादशी, या एकादशीच्या मुहूर्तावर आज मला ही सेवा या ठिकाणी करण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. त्यांचं मी अतिशय मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो. तर आज पुत्रदा एकादशी आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी आहेत आणि प्रत्येक एकादशीचं महात्म्य हे वेगवेगळं आहे आणि त्याचं फळ देखील वेगवेगळं आहे. पुत्रदा एकादशीचं सांगायचं म्हणाल आजच पौष शुद्ध पुत्रदा एकादशी आहे. तर ही पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळेस म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आणि पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणारी ही एकादश आहे. तर या एकादशीचं महात्म्य आपण पहिल्या समजून घेऊया. या ठिकाणी पद्मपुराणामध्ये द्वापर युगामध्ये एक कथा सांगितलेली आहे या पुत्रदा एकादशीची. तर या द्वापर युगामध्ये महिष्मपतिपूर नावाचं एक राज्य होतं आणि त्या राजाचा राजा होता महिजित नावाचा राजा होता. आणि तो अतिशय न्यायी राजा होता, पराक्रमी होता आणि अतिशय त्यानं आपल्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म केलेलं होतं. सतत लोकहिताचा विचार, लोकांचं कल्याण या महिजित राजानं साधलेलं होतं. परंतु सर्व काही सर्व सुरळीत असताना फक्त त्याला एकच खंत होती की त्याला संतान प्राप्ती नव्हती किंवा पुत्राची प्राप्ती झालेली नव्हती आणि तो उदास होता. आणि अशा प्रकारे तो उदास झाल्यानंतर त्याला अनेक जणांनी मार्गदर्शन केलं की नेमकं काय करायचं. त्यावेळेस एका मंत्र्यांनी सांगितले की बाबा आपण काय करूया, एखाद्या ऋषीचं वगैरे मार्गदर्शन घेऊया. आणि सर्व मंत्रिमंडळ वगैरे निघालं आणि त्यांना एका ऋषीची त्या ठिकाणी भेट झाली. त्या ऋषीचं नाव आहे लोमेश ऋषी. तर ते अगदी ज्ञानी, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध असणारे हे ऋषी, अत्यंत तेजस्वी स्वरूप. आणि त्यांच्या बाबतीत सांगितलं म्हणलं तर त्यांचं जे आयुष्य होतं ते ब्रह्मदेवाचं जसं आयुष्य तसं त्यांना आयुष्य प्राप्त झालेलं होतं. त्यांच्या अंगावर भरपूर केस होते आणि त्यांचं आयुष्य एवढं होतं की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प झाल्यानंतर एक केस गळून जायचा. त्यामुळेच त्यांना लोमेश असं नाव पडलेलं आहे. अशा या ऋषीची भेट घेण्यासाठी हा राजा गेला आणि त्यानंतर ऋषीने येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यावेळी सांगितले की असं असं राजाला संतान प्राप्ती हवी आहे. त्यावेळेस त्या ऋषीने सांगितलं की राजा, तुला संतान प्राप्ती न होण्याचं कारण म्हणजे तुझ्या अगोदरच्या काळामध्ये तुझ्या हातून पापकर्म झालेलं आहे. गेल्या जन्मामध्ये तू एक वैश्य होतास आणि व्यापार करता करता उन्हाळ्याचे दिवस होते आणि एका गावाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तुला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर पाण्याच्या शोधात इकडे तिकडे पाहताना एक सरोवर दिसलं
आणि त्या सर्व दिशेने तू गेलास आणि त्या ठिकाणी एक गाय आणि नुकतंच जन्मलं तिचं पाडस पाणी पित होतं आणि तू गेल्या गेल्या त्या गायला आणि पाडसाला तिथून हटवलं आणि हटवल्यामुळं त्या ठिकाणी तुझ्या हातून पापकर्म घडलं आणि त्या पापाची शिक्षा या जन्मामध्ये तुला मिळालेली आहे. त्यामुळे तुला संतान प्राप्ती झाली नाही. त्यावेळेस राजाला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने प्रश्न केला की आता नेमकं काय करायचं संतान प्राप्तीसाठी. त्यावेळी त्या ऋषीने सांगितलं की आता येणारी जी पुत्रदा एकादश आहे त्या एकादशी निमित्त तुम्हाला भगवान विष्णूची आराधना करावी लागेल, पूजा पाठ वगैरे करावं लागेल. त्या ठिकाणी फळ फूल आणि मिष्टान्न अर्पण करून सर्वांना द्यावं लागेल आणि त्यानंतरच मग तुम्हाला संतान प्राप्ती होईल. आणि असं सांगितल्यानंतर राजा गेला आणि ऋषीने सांगितल्याप्रमाणे एकादशी निमित्त सर्व भगवान विष्णूची आराधना केली आणि काही दिवसानंतरच राजाच्या जी राणी होती तिला गर्भवती राहिली आणि सुंदर असा पुत्र जन्माला आला. म्हणून या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जाते की ज्यांना संतान नाही आणि ह्या संतान प्राप्तीसाठी हे एकादशी जर व्रत केलं तर त्यांना संतान प्राप्ती होते. अशा प्रकारे या एकादशीचे महत्व आहे की या एकादशीचं जर आपण व्रत केलं तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी फल प्राप्त होतं. हे झालं एकादशीचं महात्म्य. आता प्रस्तुत आपण या अभंगाच्या विवेचनाकडे वळूया. तर या ठिकाणी श्री संत गणेशनाथ महाराज अभंगाच्या 316व्या अभंगामध्ये आपल्याला नाम आणि त्या नामाचं महात्म्य काय आणि त्या नामाचा आपल्याला कशा प्रकारे फलश्रुती प्राप्त होते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नाम हे अतिशय मंगल आहे. आपण कुठलंही मंगल कार्य करताना देवाचं नाव घेतो आणि ते कार्य सहजपणे पार होतं. तर असं हे देवाचं नाव आपण सतत घेतलं पाहिजे. तर ह्याच्यामुळे काय फायदे आहेत आपल्याला माहित आहे की देवाचं नाव हे मंगल आहे, देवाचं नाम हे गोड आहे आणि हे सतत जर आपण घेतलं तर आपल्याला नक्कीच मोक्षाची प्राप्ती होते. तर नेमकं हे मोक्ष म्हणजे काय तर ब्रह्मज्ञान की मी कोण आहे, मला नेमकं काय करायचं आहे, कुठे जायचं आहे याचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजेच मोक्षाची प्राप्ती आहे. तर असं हे महान साधन आहे असं या ठिकाणी संत गणेशनाथ महाराज सांगतात की नामाविन साधन अनेक थोर नाही. नामापेक्षा भगवंताला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठलं साधन त्यापेक्षा श्रेष्ठ नाही. आणि हे साधन अतिशय सोपं आणि सहज आहे. सहज आपण कुठेही बसल्यानंतर आपल्याला नामचिंतन करता येते. असे अतिशय सोपं साधन आहे आणि या साधनाद्वारे अनेक जणांनी काय केले देवाची प्राप्ती करून घेतली आहे. हे सोपं आहे, सुलभ आहे, आपल्याला कधीही कुठेही घेता येते अशा प्रकारचं हे साधन आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा काळ वेळ उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरेत. आपल्याला काळाचं वेळाचं बंधन नाही. हे नामस्मरण घेण्यासाठी आपण कधीही कुठेही कसंही घेऊ शकतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की फक्त आपल्याला सतत राम नाम घ्यायचं आहे. ती कसंही घ्या, कुठेही घ्या, तुम्ही झोपून घ्या, बसून घ्या किंवा आपण एखादं काम करत आहोत, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, की आपल्या नित्य नैमित्तिक जे काही काम आहे ते काम करत असताना सुद्धा आपण हे नामस्मरण करू शकतो. आणि ह्या नामस्मरणामुळे काय होईल तर आपल्याला देवाची प्राप्ती होईल. नाम घेतास पाही स्वयं होईल, म्हणजे आपण देवरूप होऊन जाऊया असं हे भगवंताचं नाम आहे. आणि या नाम साधनेचं मोठं महत्व आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की बाबा एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. फक्त आणि फक्त एक आम्ही विठ्ठलाचं नाम काय केलं आहे सतत गात आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात किंवा प्रतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण. प्रतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण
आम्हा नारायण तैशा परी. जसे प्रतिव्रतीला तिचा जो पती आहे तोच तिचं सर्वस्व आहे, तस तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यासाठी आमचं जे सर्वस्व आहे तो आमचा भगवंत आहे आणि त्या भगवंताशी आम्ही एकनिष्ठ आहोत. तुका म्हणे सांगून चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराजांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा आपण देवाची प्राप्ती करण्यासाठी सहज सोपा उपाय कुठला आहे तर फक्त आणि फक्त नामस्मरण आहे. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की एका क्षणात आपल्या अनेक जन्माचे कोटीच्या कोटी पापे काय होतात, एका क्षणात नाहीसी होतात. हरि उच्चाराने अनंत पापराशी जातील लयाची क्षण मात्रे. आपला मानव जन्म आपल्याला मिळालेला आहे. जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या हातून अनेक पापकर्मे होतात. सहज आपण रस्त्याने जात असताना आपल्या पायाखाली एखादा किडा मुंगी येते आणि ती मरते आणि त्याचं पाप आपल्याला लागते. किंवा आपण सहज रोज भाजी भाकरी वगैरे खातो किंवा गव्हाची चपाती खातो. ती चपाती करताना किंवा ते धान्य उगवताना आपण त्याच्यावर फवारणी मारतो, त्या ठिकाणी सुद्धा किडे मरतात, दळताना सुद्धा मरतात आणि ते आपण अन्न खातो. अशा प्रकारे लहान सहान अशी पापकर्मे आपल्या हातून होतात आणि त्या पापाचं जर परिमार्जन करायचं असेल तर आपण सतत फक्त त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. फक्त देवाचं सतत नामस्मरण केल्यामुळे अशी अनेक पापी ते नाहीशी होतात. असं या नामस्मरणाचं फलित आहे. तर या भगवंताच्या नामामध्ये भरपूर सामर्थ्य आहे असं आपले संत गणेशनाथ महाराज सांगतात. आणि ते नाम कसं आहे तर स्वयंपूर्ण आहे. त्या नामामध्ये आपल्याला जे काय हवं आहे ते देण्याची ताकद आहे. आपले पापकर्मे नाहीसे होतात, आपलं स्वार्थ नाहीसा होतो, आपल्याला संसारापासून मुक्ती या नामामुळे मिळते. तर असं हे नाम आहे भगवंताचं, अतिशय गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा या नामाचा सतत जप करतात. माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. अशा प्रकारे जर आपण अतिशय श्रद्धेनं आवडीनं हे जर नाम घेतलं तर आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि हे नाम घेतल्यानंतर आपण नामस्वरूप होऊन जातो. आपल्याला माहित आहे की वाल्या कोळ्याची गोष्ट सर्वांना माहित आहे. वाल्या कोळी हा दरोडेखोर होता, परंतु त्याला नारद मुनीची भेट झाली आणि त्यांनी त्याला मंत्र दिला राम नामाचा आणि तो राम म्हणता येत नसताना सुद्धा मरा 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 करत राम म्हणू लागला. आणि त्या रामाच्या जपानं काय झालं तर त्यामध्ये मोठा बदल झाला आणि वाल्या कोळ्याचा तो वाल्मिक ऋषी झाला आणि त्याला रामायण लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. अशी ही नामाची महती आहे. तर नाम हे अतिशय सामर्थ्यवान आहे, स्वयंपूर्ण आहे. आपल्याला जे जे काही इच्छा आहे ते पूर्ण करणार हे नाम आहे. तर असं हे नाम अनेक पद्धतीने घेतलं जात आहे. अनेक जण या नामाचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये वापर करतात आणि भगवंताची प्राप्ती करून घेतात. तर या नामस्मरण करणाऱ्या लोकांचं काही वर्गीकरण केलेलं आहे महात्म्यांनी. तर काही लोक हे या नामस्मरणाच्या वर्गीकरणामध्ये दंभ पद्धतीने काही जण नामस्मरण करतात, काही अजितेंद्रिय पद्धतीने, काही गुप्त पद्धतीने आणि काही जण प्रगट पद्धतीने काय करतात नामस्मरण करतात. तर या चारही पद्धतीने देवाची फलश्रुती होते. पहिला जो प्रकार आहे तो दंभ पद्धतीने. आपल्याला माहित आहे दंभ म्हणजे ढोंगी पद्धतीने किंवा काही जण ढोंग करतात, परंतु त्या दंभ पद्धतीतून सुद्धा काय देवाची फलश्रुती होते. असंच एक गोष्ट सांगितली जाते की दंभ पद्धतीने कसं काय देवाची प्राप्ती होते.
तर एक राजा होता आणि त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि त्या राजानं मोठं एक तळ बांधलं आणि काही दिवसानंतर पाऊस पडला, ते तळ भरलं आणि त्याचं पूर्ण राज्य समृद्ध झालं. भरपूर पाणी त्या तळ्याला आल्यामुळं त्यानं तळ्याच्या बाजूला मोठं उद्यान केलं. अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली, फुलझाडे लावली, फळझाडे लावली आणि ते पाहण्यासाठी दुरून दुरून लोक येऊ लागले. आणि त्यांनी विचार केला, एवढं मोठं तळ आहे तर त्या तळ्यात आपण मासे पाळावे आणि अनेक प्रकारचे रंगीबेरंगी सोनेरी मासे त्या तळ्यात सोडले. आणि काही दिवसानंतर राजानं पाहिलं की त्या तळ्यातील माशाची संख्या कमी होत आहे. राजाला प्रश्न पडला की नेमकं काय होत आहे, त्या तळ्यामध्ये काही विषपाला झाले का, त्या माशाला काही अन्न मिळेल. त्यांनी तळाला पाहिलं तर मासे मेलेली दिसेना. त्यावेळेस राजानं विचार केला की आपण त्या तळ्याचं राखण केलं पाहिजे. तर त्या तळ्यामध्ये एक मासेमारी यायचा आणि रोज मासे घेऊन जायचा. आणि एके दिवशी राजानं रात्री स्वतः त्या ठिकाणी पहारा देण्याचं ठरवलं आणि रोजच्याप्रमाणे तो मासेमारी आला आणि तळ्यात जाळं टाकलं आणि मासे अडकण्याची वाट पाहू लागला. रात्रीचा प्रहर होता आणि अचानक राजाच्या येण्याची चाहूल त्या मासेमाऱ्याला झाली. मासेमारी घाबरला आणि तो पाण्यात होता आणि त्या क्षणी तो चिखलामध्ये पूर्णपणे माखून निघालेला होता. आणि राजाजवळ येताच त्याला कळालं आणि तो पटकन, त्याच्या अंगावर कुठलंही वस्त्र नव्हतं, फक्त एक लंगोटी होती आणि तशाच तो वरी आला आणि त्याने एका झाडाखाली बसून राम 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 नाम घेतलं. राजा जवळ आला, राजाने ते नामस्मरण ऐकलं आणि तो थांबला आणि तो त्या मासेमाऱ्याजवळ आला. परंतु तो मासेमारी जो होता त्याचं पूर्ण अंग लंगोटी होती आणि तो चिखलातून बाहेर आल्यामुळं त्याच्या पूर्ण अंगाला चिखल लागलेला होता. जणू काही भस्म लावल्यासारखं त्याचं शरीर दिसत होतं. राजाने ते पाहिलं की बाबा एवढ्या थंडीमध्ये हा महात्मा या ठिकाणी नामस्मरण करत आहे. राजाला आश्चर्य वाटलं आणि राजाने त्याचं मनोभावी दर्शन घेतलं आणि राजा तिथून निघून गेला. आणि नंतर त्या मासेमाऱ्यानं डोळे उघडले आणि आलेला प्रसंग त्याच्या लक्षात आला की आज फक्त आपण राम नामाने या ठिकाणी तरलो गेलो आहे. फक्त आपण थोड्या वेळासाठी राम राम म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी राजानं काय केला, वाकून नमस्कार केला. आणि आपण जर अखंडपणे जर राम नाम घेतलं तर आपल्याला तो भगवंत सुद्धा भेटेल. आणि त्या क्षणाला त्यानं रामनाला सुरुवात केली. तर या ठिकाणी जी सुरुवात होती, का जी पद्धत होती ते दंभानं सुरू झाली. परंतु दंभातून सुद्धा त्या मासेमाराला काय झालं, नामाची प्रचिती आली आणि तो अध्यात्माकडे वळला. अशा प्रकारे दंभातून सुद्धा देवाची काय होते, फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. दुसरा जो प्रकार आहे तो आहे अजितेंद्रिय पद्धतीने. म्हणजे जितेंद्रिय म्हणजे ज्याला आपल्या अवयवावर विजय मिळवला आहे, आणि अजितेंद्रिय पद्धतीने म्हणजे ज्यानं आपल्या इंद्रियावर विजय मिळवला नाही, तो इंद्रियाच्या अधीन आहे. आपल्याला कथाभाग माहित आहे की आजावेळा अतिशय हुशार आणि तो यज्ञाची सामुग्री आणण्यासाठी अरण्यात गेला आणि येताना शॉर्टकट ज्याला म्हणतो, दुसऱ्या रस्त्याने तो येण्याचा, दुसऱ्या एका लहान गली बोळातून तो आला आणि येताना जी गल्ली होती ती वेश्याची होती. आणि त्या ठिकाणी फक्त त्याला एक प्रसंग दिसला, एक वेश्या आणि एक व्यक्ती यांचा समागम त्यानं पाहिला. आणि त्या क्षणापासून सतत त्याच्या मनामध्ये इच्छा प्राप्त झाली समागमाची आणि तो वाया गेला. इतका वाया गेला की त्याला दुसरं काही सुचेना असं झालं. आणि शेवटी त्याला पश्चाताप झाला उतार वयामध्ये. आणि त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं आणि सतत नारायण 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 म्हणल्यानंतर त्याच्या मुखामध्ये नारायण नाम आलं. ज्यानं आपल्या
इंद्रियापासून दूर गेला होता, इंद्रिय त्याच्या अधीन नव्हती आणि त्याच्यामुळे त्याच्या हातून पाप कर्म घडलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्याच्या मुखामध्ये रामनाम आलं. आणि अशा प्रकारे अजितेंद्रिय असताना सुद्धा त्याला काय झालं, देवाची प्राप्ती झाली, देवाची फलश्रुती प्राप्त झाली. आणि काही लोक तिसरा जो प्रकार आहे ते गुप्त पद्धतीने देवाचं नामस्मरण करतात आणि देवाची प्राप्ती करून घेतात. असाच एक राजा होता, अतिशय धार्मिक होता, परंतु तो गुप्त पद्धतीने देवाचं नामस्मरण करायचा. त्याला वाटायचं की आपल्याला कुणीही पाहू नये किंवा आपलं नामस्मरण कुणाला देखील कळू नये इतकी तो काळजी घ्यायचा. परंतु त्या राजाची जी पत्नी होती तिला वाटायचं की आपल्या नवऱ्यानं रोज देवाचं एकदा तरी नाव घ्यावं. त्यानं अनेक प्रयत्न केले राणीने, परंतु राजानं काही असं प्रगट कधीच देवाचं नाव घेतलं नाही. असं बरेच दिवस गेले. एक दिवशी रात्र झाली, राजा राणी जेवले आणि राजा झोपायला गेला आणि थोड्या वेळानं राणी गेली. त्यावेळेस राजा गाढ झोपेत होता. तिथं राणी आल्यानंतर राजानं कूस बदलला आणि कूस बदलताना तोंडातून राम नाव निघालं आणि त्या क्षणी राणीला इतका आनंद झाला की आपल्या राजाच्या किंवा पतीच्या तोंडातून राम नाम आलं आणि तिची जी इच्छा होती ती त्या ठिकाणी पूर्ण झाली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिनं पूर्ण राज्यात पेढे वाटण्याचा संकल्प केला आणि सुरुवात केली. त्यावेळेस राजाला काहीच कळेल ना. राजाला म्हटलं काय झालंय नेमकं. त्यावेळेस तिने सांगितले की माझी मनोकामना पूर्ण झाली. तुझी काय इच्छा होती. माझी इच्छा होती की तुम्ही एकदा तरी रामनाम घेतलं पाहिजे. मग राजाने म्हणलं मी कधी घेतले. त्यावेळेस राणीने सांगितले की काल उशिरा तुम्ही झोपलात आणि मी आल्यानंतर मी पाहिलं की तुम्ही कुस बदलत होता आणि कुस बदलताना तुमच्या मुखातून रामनाम निघालं आणि मला माझी कामना पूर्ण झाल्याचा आनंद झाला. अशा प्रकारे गुप्त पद्धतीनं घेतलेलंच नाम सुद्धा ते सुद्धा फलश्रुती होते. आणि काही जण प्रगट पद्धतीने नामस्मरण करतात. मोठ्यानं सकाळ संध्याकाळ दुपार नामस्मरण करतात आणि ते अतिशय मनोभावे केलेलं नामस्मरण असते. ते का दुसऱ्याला दाखवण्यासाठी नसून फक्त स्वतःच्या आत्मकल्याणासाठी किंवा आत्मशुद्धीसाठी केले जाणारे हे नाम आहे. अशा प्रकारे नामस्मरणाचे वेगळे जरी प्रकार असले तर त्याची फलश्रुती एकच आहे, ते म्हणजे देवाची प्राप्ती होय. तेच आपल्याला या ठिकाणी संत गणेशनाथ महाराज सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबांनो, मी देखील काय केलेलं आहे ते नाम घेतलेलं आहे. पहिल्या चरणात म्हणतात वा नामाविन साधन अनेक थोर नाही. अनेक नामस्मरणाची किंवा देवाला प्राप्त करण्याचे योग याग विधी धर्म कर्म असे अनेक सूक्ष्म आणि कठीण मार्ग आहेत. परंतु सर्वात सोपा मार्ग कुठला आहे तर फक्त आणि फक्त नामस्मरण. आणि या नामस्मरणाचा आपण जर अवलंब केला तर आपल्याला त्या देवाची प्राप्ती होते. त्याशिवाय इतर कुठलंही साधन मोठं नाही. आणखीन भरपूर साधन आहे, परंतु आपल्याला देवाची जर प्राप्ती करायची असेल तर फक्त आपण सहज सोपा मार्ग कुठला आहे तर तो आहे नामस्मरण. नाम घेता पाही स्वयं होय. तर आपण नाम घेत घेत काय व्हायला आपल्याला देवाचं स्वरूप प्राप्त होते. म्हणून संत गणेशनाथ महाराज म्हणतात की बाबा नामाविन साधन अनेक थोर नाही, नाम घेता पाही स्वयं होय. आपण नाम घेता घेता कधी त्या नामाशी आपण एकरूप होऊ, आपण नाममय होऊ किंवा आपण आपल्याला देवाचं स्वरूप प्राप्त होईल. आणि असं आपल्याला या ठिकाणी गणेशनाथ महाराज म्हणतात. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात नाम घेती तया न लगती सायाड सहज त्या देवासी भेटी होय. आपल्याला नाम घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. न लगती साया असं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण असं तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आपल्याला नामस्मरणाला कसल्याच प्रकारचे प्रयत्न करायची गरज नाही. वनांतरा म्हणजे जंगलात जाण्याची गरज नाही. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी बसून जर त्या देवाचं नामस्मरण केलं
तर सहज आपल्याला त्या देवाची भेट होते. आपल्याला माहित आहे की ध्रुव बाळ, त्याला आईने सांगितले की तुला जर चांगलं स्थान पाहिजे असेल तर तू अरण्यात जा आणि नामस्मरण कर. आणि तो अरण्यात गेला आणि त्या नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि त्याला देवाची भेट झाली आणि त्याला देवानं आढळ पद देऊन टाकलं. तर अशा प्रकारे फक्त नामस्मरणाचा हा परिणाम आहे की आपल्याला पाहिजे ते फळ आपल्याला या नामस्मरणाद्वारे प्राप्त होते. परत आपल्याला संत गणेशनाथ महाराज 3ऱ्या चरणामध्ये नामस्मरणाचं महात्म्य सांगतात. ऐसे तुझे नाम जीवाचा विसरा, नामे सर्व धर्म सहज घडे. अशा प्रकारे नामस्मरणामुळे मानव जीवनानंतर आपलं ध्येय आहे की आपल्याला फक्त काय पाहिजे, सुख पाहिजे, आपल्या जीवाला आराम पाहिजे. आणि हे आराम कशामुळे मिळणार आहे तर फक्त या नामस्मरणामुळे मिळणार आहे. आणि या नामस्मरणामुळे काय घडणार आहे तर आपल्या हातून धर्म घडणार आहे. धर्म म्हणजे काय तर कर्तव्य. आपल्या हातून जर चांगले कर्म कर्तव्य जर पार पाडायचे असतील तर आपण या नामाचा ध्यास घेतला पाहिजे आणि सतत नामस्मरण केलं पाहिजे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. सतत जर आपण हरिनाम केलं तर आपल्या हातून अनेक पुण्यकर्म घडतात. आपल्या मनात जे वाईट विचार आहेत, स्वार्थ आहे, अशा अनेक आपल्या मनामध्ये विकार आहेत, त्या विकाराला जर घालवायचं असेल तर त्यावर सगळ्यात रामबाण उपाय कुठला आहे तर तो आहे नामस्मरण. आणि हा एकच उपाय केला तर आपल्या हातून पुण्यकर्म घडतील आणि सर्व आपल्याकडून धर्माचं पालन केलं जाईल. आणि हे मी केलं आहे असं गणेशनाथ महाराज सांगतात. आणि ते आपल्याला ठणकावून सांगतात. गणेशनाथ म्हणे नाम मी गाईन, अंतरी पाहीन रूप तुझे. गणेशनाथ महाराज म्हणतात की मी ते नाम घेतलेलं आहे, गायलेलं आहे आणि त्यामुळं त्या भगवंताचं रूप मी माझ्या हृदयामध्ये साठवलेलं आहे, पाहिलेलं आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीती. ज्यावेळेस आपल्या हृदयातील काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे विकार निघून जातील त्यावेळेस या हृदयामध्ये त्या भगवंताचा वास होईल किंवा भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसेल. अशा प्रकारे जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत गणेशनाथ महाराज आपल्याला उपदेश करतात की आपण नामस्मरणासारखं साधन केलं पाहिजे आणि या साधनाद्वारेच आपल्याला या मोक्षाची प्राप्ती होईल, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. हे साधन मी केलं आहे, तुम्ही सुद्धा करा आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्या. हे या अभंगातून आपल्याला गणेशनाथ महाराज सांगत आहे. असा या अभंगाचा अर्थ मला माझ्या अल्पबुद्धीने जसा वाटला तो मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.